अध्याय 15 प्रारंभ. श्री गणेशाय नमः. हे कश्यपात्मज वामना, हे बटुरूपधारी नारायणा, तू बलीच्या घेऊनी दाना हुतात त्याला केलेस. राज्य मृत्यू लोकीचे घेतले त्वा जरी साचे, तरी दिले पाताळाचे राज्य बली कारणे. आवळा घेऊन नारळ दिला तुम्ही त्या पुण्यवंत बलीला, आणि त्याच्या भक्तिस्तव झाला द्वारपालाद्वारे तुम्ही. या मध्वनंतरानंतर बलीच आहे होणार देवाचा राजेश्वर देवा तुझ्या वराने. एका घटकेचा अनंता वेदांच्या संहिता, पठन केल्या बुद्धिमत्ता केवढी तुझ्या अगाध तरी. अवघ्या तुझ्या अवतारी हा 16 अवतार श्रीहरी, कोणाचाही भूमीवरी वध तुम्ही न केलात. शत्रुमित्राच्या घरी दिवा ये अवतारी लाविला बरवा, देवा आणि दानवा तू वंद्य सारखाच. देवतेही आनंदविले, राक्षस तेही रक्षिले, आपले ईशत्व सांभाळिले, याचा अवतारी देवा तू. तुला माझा नमस्कार असो वामना, वारंवार मस्तकी ठेवा वरत कर तुम्ही दासगणूच्या. टिळक बाळ गंगाधर महाराष्ट्राचा कोहिनूर, दूरदृष्टीचा सागर राजकारणी प्रवीण जो. निज स्वातंत्र्यासाठी ज्याने केल्या अनंत खटपटी, ज्याची धडाडी असे मोठी काय वर्णन तिचे करू. करारी भीष्मा समान आर्यमहीचे पाहून दैन्य, सतीचे झाला घेता वान भिडन सत्यात कोणाची. वाकचातुर्य जयाचे बृहस्पतीच्या समान साचे, धाबेदनाने इंग्रजांचे पाहून ज्यांच्या लेखाला. कृती करून मिळविली ज्याने लोकमान्य ही पदवी भली, तीन त्यांना कोणी दिली ऐसा होता बहादर. तो एकेवेळी अकोल्याला शिवजयंतीच्या उत्सवाला लोकाग्रह येता झाला व्याख्यान द्यायाकारणे. झाली तयारी उत्सवाची त्या अकोल्यामध्ये साची, मोठमोठ्याल्या विद्वानांची गेली गडबड होऊन. दामले कोलटकर खापर्डे आणखी विद्वान बडे बडे जमते झाले रोकडे तया अकोल्या ग्रामासी. अध्यक्ष त्या उत्सवाचे नेमिले होते टिळकसाचे, नाव ऐकता टिळकांचे वराड सारे आनंदले. शिवरायांची जयंती यांच्या आधीच या प्रांती झाली पाहिजे होती. त्याचे कारण ऐसे पहा. शिवाजीची जन्मदात्री जी वीरमाता जिजासती, ती वराडीची आपुली होती सिंदखेडी जन्म जिचा. त्या वीरगाजी शिवाजीला जिने पोटीत जन्म दिला, वराड महाराष्ट्र एक झाला या सतीच्या कर्तृत्वे. माता होती वराडी, पिता महाराष्ट्री शहाजी गडी. अवघ्या दाम्पत्यात ही जोडी खचित होती अनुपम. आधीचा उत्सव शिवाजीचा, जो कलिजा महाराष्ट्राचा, आणखी वरी अध्यक्ष त्याचा टिळक बाळ गंगाधर. आधी 1 महिना तयारी उत्सवाची चालली खरी, ज्याच्या त्याच्या अंतरी आनंद होत चालला. अध्यक्ष उपाध्यक्ष निवडिले, स्वयंसेवक तयार झाले, तरी कैकांचे म्हणणे पडले ऐशा रीती विभूत हो. या शिवजयंती उत्सवाला आणा शेगावचे महाराजांना, श्री स्वामी समर्थ गजाननाला, म्हणजे दुधात साखर पडेल की. शिवाजीच्या राष्ट्रद्वारा आशीर्वाद होता खरा समर्थाचा साजिरा, म्हणून तडीस गेला तो. टिळकांचे राजकारण हेच जिजाई हृदयरत्न, त्याला पाहिजे आशीर्वचन समर्थाचेच विभूत हो. ते कित्येका पसंत पडले, कित्येकास नाही रुचले. ज्यानं रुचले ते बोलले उघड येणे रीती. तो शेगावचा अवलिया कशास आणता ये ठाया, तो काहीतरी करून या विक्षोभ करील सभेचा. फिरेल नागवा सभेत गिन गणात ऐसे म्हणत मारील वाटे कदाचित तो लोकमान्याला. काही लोक बोलले हे न म्हणणे चांगले, गजाननाची पाहुले लागली पाहिजे तो सभेला. त्यांचे जे का वेडेपण ते आहे वेड्या कारण, जे कोणी विद्वान सज्जन त्यासीन वदती वेड्यापरी. खरेखुरी राष्ट्रद्वारक जरी टिळक असती एक, तरी महाराज निसंशक सभेसी येतील ये ठाया. खऱ्या खोट्याची परीक्षा साधूच हे करीती देखा, म्हणून सांगतो भिवू नका त्यांना आमंत्रण देण्यास. ऐसी भवतीन भवती झाली मंडळी शेगावस आली, आमंत्रण ते द्या भली सभेचे श्री गजानना. येताच दादा खापर्ड्यासी बोलते झाले पुण्यराशी, आम्ही येऊ सभेसी तुमच्या शिवाजी उत्सवाच्या. वेड्यापरीनं तेथे करू जागेच बसून मौन धरू, सुधारकांचा कधी न करू मनोभंग मनाचा. करावयासी राष्ट्रद्वार योग्य बाळ गंगाधर, याच्या परिणाम होणार राष्ट्रप्रेमी पुरुष पुढे. स्नेही त्या टिळकाचा, अण्णा पटवर्धन नावाचा, शिष्य नरसिंह सरस्वतीचा आळंदीचा असे जो. त्या दोघा पुरुषा पाहण्यास आम्ही येऊ अकोल्यास. ते ऐकता खापर्ड्यास अति आनंद झाला. पहा कोल्हटकरा वराड प्रांताचा ज्ञान हिरा, याने वृत्तांत जाणेला सारा जोका झाला अकोल्यात. यावरून संतांचे ज्ञान केवढे अगाध साचे, खऱ्या राष्ट्रपुरुषाचे प्रेम यांना पहा किती. बोलावयाची आपणास जरूर पडली काही न खास, तेच होऊन आपणास येतो म्हणून म्हणाले. मुहूर्त या उत्सवाला अति उत्तम लागला, चला वंदून समर्थाला आपण जाऊ अकोल्यास. खापर्डे कोल्हटकर निघून गेले साचार. आला 8 दिवसावर सभेचा तो दिवस पहा. वराड सारे आनंदले, ज्यांना त्यांना वाटले कधी टिळकांची पाऊले पाहू आम्ही अकोल्यात. शके 1883
ती सभा होती वैशाख मासी वराड प्रांती अकोल्यासी उभारलेल्या मंडपात. सन अक्षर तृतीयेचा वराड प्रांती महत्त्वाचा परी समुदाय जनांचा मिळता झाला प्रचंड. तोच अखेरचा दिन त्या सभेचा होता जाणं. लोक आले लांब लांबून लोकमान्यसी पाहावया. शिवाय श्रोते त्या दिवशी महाराज येणार सभेसी ऐसी खबर लोकासी आधीच होती विभूत हो. मंडप चिकार भरून गेला जो तो पाहू लागला म्हणती का हो सभेला अजून ना आले महाराज. परी ते सभा भरण्याआधी येऊन बैसले मंडपामध्ये. साधू आपल्या वाणीस कधी असत्यता येऊ दे. सभे माझे उच्चस्थानी बसले होते कैवल्यदानी. गादीस लोढा टेकुनी जीवनमुक्त साधूवर. सिंहासनाच्या अग्रभागात टिळकास दिली होती जागा. त्याच्या सानिध्य बसले बघा अण्णासाहेब पटवर्धन. श्रीकृष्णाचा नंदन गणेश ज्यांची नामाभिधान. खापर्डे कुलाचा कुलभूषण एका बाजूस टिळकाच्या. दामले कोल्हटकर त्या ठाई. भावे व्यंकटराव देसाई. सभेची पुढारी पाही चमकत होते ते ठाया. अनेक व्याख्याते विद्वाने तर बसले होते सभोवार. त्यांचे वर्णन कोठवर करावे मी एका मुखे. सभेलागे आरंभ झाला हेतू प्रथम निवेदिला. मग व्याख्यान सिंह उठला टिळक बोलवयाते. दिवस आजचा धन्य धन्य आहे पहा हो सज्जन. स्वातंत्र्यासाठी ज्यांचे प्राण खर्चिले आपुले पूर्वकाली त्या धनुर्धर योद्ध्याची वीर गाजी शिवाजीची जन्मजयंती आहे साची म्हणून आपण मिळालो. त्या रणगाजी शिवाजीला रामदासे हाती धरिला म्हणून त्याचा बोलबाला झाला भरतखंडामध्ये. तेवीस आज येथे झाले आशीर्वाद द्याया आले. श्री गजानन साधू भले आपुल्या सभेस. म्हणून शिवाजीचे परी सभा यशस्वी होऊ खरी. अशाच सभेची जरुरी आहे सांप्रत राष्ट्राला. स्वतंत्र सूर्य मावळला दास्यत्वाचा काळोख पडला. स्वतंत्र नाही जगी ज्याला तो समाज प्रेतवत. यासाठी म्हणून आहे करणे प्रयत्न. ज्या शिक्षे करून राष्ट्रप्रेम वाढेल हो. ऐसे शिक्षण कुठल्या प्रती देणे भाग निश्चिती. ते शिक्षण हा भूपती देईल का हो अर्भकाला. ऐसे टिळक म्हणाले. महाराज आसने उठून बसले. गर्जून त्रिवार बोलले नाही नाही ऐसे पहा. आवेशाच्या भरात बोलले गंगाधर सूत. जे बोलले किंचित टोचून होते राजाला. त्या भाषणाचा रोख भला समर्थाने जाणीला आणि हसत हसत शब्द केला ऐशा रीती श्रोते हो. अरे अशानेच बळतात काढण्या दोन्ही दंडाप्रत. ऐसे बोलून गणगणात भजन करू लागले. सभा निर्विघ्न पार पडली. टिळकांची वाहवा झाली. खरे झाले त्याच साली समर्थाची भाकीत. भूपतींनी टिळकाला 124 खाली धरिला. दोऱ्या पडल्या दंडाला आला प्रसंग शिक्षेचा. राजसत्तेची यापुढे कोणाचेही न चाले घोडे. वकील होते बडे बडे ते झटू लागले टिळकास्तव. प्रेमी मंडळी टिळकाची जिगा होती जिव्हाळ्याची. त्यांनी पारमार्थिक उपायांची केली योजना एक अशी. दादासाहेब खापर्डे हे होते गृहस्थ बडे. ते अमरावतीहून मुंबईकडे जाऊ लागले खटल्यास्तव. अकोल्याच्या स्टेशनावरील कोल्हटकरा समुद्रोत्तरी बोलते झाले ऐशापुरी ते थोडके सांगतो. तुम्ही जावे शेगावाला समर्था विनंती करा ऐशी. सोडवा बाळ टिळकाचे प्रसंग मोठा दुर्धर. मीच गेलो असतो तेथे परी मी जातो मुंबईते. तुम्ही जाऊन शेगावाती विनंती करा महाराज. लगेच बसला गाडीत कोल्हटकर टिळक भक्त. येता झाला शेगावात स्वामी गजाननाकडे. तई महाराज मठाते निज आसने निजून होते. 3 दिवस झाले पुरते परीने उठले यकेचित. कोल्हटकरही तोवरी बसला मठा भितरी. जोका असेल बिगारी तो न ऐसे वागे कदा. कळकळ टिळकाविषयीची कोल्हटकरा पूर्ण साची. कमाल त्याने चिकाटीची केली असे आपुल्या. जाळा वाचून नाही कड माये वाचून नाही रड. ऐशी आहे एक जाड म्हण मराठी भाषेमध्ये. 4थ्या दिवशी समर्थ उठले. कोल्हटकरास बोलते झाले. तुम्ही अलोट प्रयत्न केले परी फळ न येईल त्या. अरे छत्रपती शिवाजीला रामदासाचा वशिला होता परी तो कैद झाला बादशाही अंमलात. सज्जनास त्रास झाल्याविना राज्यक्रांती होईना. कंसाचा तो मनी आणा इतिहास म्हणजे कळेल. ही मी देतो भाकर ती खाऊ घाला लवकर. टिळकाप्रती अंतर यात काही करू नका. या भाकरीच्या बळावरी तो करील मोठी कामगिरी. जातो जरी फार तुरी परीतन त्याला इलाज. ऐसे ऐकता उत्तर साशंक झाले. कोल्हटकर समर्था करून नमस्कार भाकर करी घेतली. ती नेऊन मुंबईला घातली. टिळकास खावयाला वृत्तांत तोही कथन केला अथपासून इतवरी. तो ऐकून लोकांप्रत टिळक बोलले हसत हसत. स्वामीची ते अगाध सत्य ज्ञान आहे खचित पहा. यश तुमच्या प्रयत्नासी येणार नाही निश्चयसी. आपली बाजू रक्षण्याची सरकार न्याया पाळील ना. जेव्हा स्वार्थाचा संबंध नसतो तेव्हा न्याय आठवतो. हा जगाचा सिद्धांत तो होईल खोटा कोठोनी. माझ्या हाते कामगिरी मोठी होणार आहे खरी. ऐशी समर्थाची वैखिरी बोलले हे गुढ एक. भूत भविष्य वर्तमान जाणता ते साधू सज्जन.
साधूजन, आपण मनुष्य सामान्य पाहू पुढे काय होते. प्रसाद म्हणून भाकरी ती कुस्करून भक्षिली खरी, दंतन मुखा भितरी परी प्रसाद टाकवेना. झाली शिक्षा टिळकास, नेली ब्रह्मदेशी मंडाल्यास, तेथे जन्मला गीता रहस्य, गीतेवरील ग्रंथ त्यांचा. हीच मोठी कामगिरी झाली त्यांच्या हस्ते खरी, मान जगद्गुरुपरी मिळता झाला टिळका ते. या गीताशास्त्रावर टीका झाल्या अपार, त्या सांगू तरी कुठवर, मती नाही दासा ते. बुधहो प्रत्येक आचार्यांनी कालमाना ते पाहुणे, केली गीतेची मांडणी जगद्द्वार करावया. कोणी लाविली अद्वैत पार, कोणी लाविली द्वैत पर, कोणी लाविली कर्म पर, त्याच एका गीतेला. हीच मोठी कामगिरी त्यांच्या हस्ते झाली खरी, या कामाची न ये सरी कोणत्याही कृत्यात ते. येणीच बाळ गंगाधर, जगती होतील अजमावर, कीर्ती त्यांची दूरवर पसरविल ग्रंथ हा. स्वातंत्र्य जरी मिळविले असते तरी न ऐसी कीर्ती टिकते. पहा करून चित्ता ते पूर्णपणे विचार, स्वातंत्र्य हे साचार, येते जाते वरचेवर, त्यात फारसे नाही सार, तो व्यवहार लौकिकी. गीताशास्त्राचे तसे नाही, ते मोक्षपदाप्रती देई, आणि समाजाची बसवी पाही विस्कळीत गडी हे. याव चंद्र दिवाकर, पुरुष बाळ गंगाधर, चिरंजीव निरंतर राहिले कीर्ती रूपाने. असो करवीर कोल्हापुरीचा, दिव्य चित्पावन जातीचा, श्रीधर गोविंद नावाचा, काळे उपनाव जयाचे. तो गरिबीच्या स्थितीस गेला इंग्रजी शाळेत, आंग्ल विद्या शिकण्याप्रत मॅट्रिक परीक्षा पास झाला. पुढे कॉलेजात गेला परी इंटर नापास झाला, म्हणून फिरत राहिल्या वर्तमानपत्रे वाचित. तो केसरी पत्रात वाचले ओयामा टोगो चरित्र. त्याने त्याच्या मनात वृत्ती एक उठली अशी, आपण जावे विलायतेला यंत्रविद्या शिकण्याला. उगे भारभूमीला होण्या माझे अर्थ काय. टोगो यामा दोघे जण प्रथमता ज्ञान संपादून, अभुदया कारण जपान आणि ते झाले. तैसे आपण करावे, मायाभूमीचे उद्धारावे, ऐसा विचार त्याच्या जीवे घेतला परी इराजला. द्रव्याची न लागे संगती, कोणीही ना करी मदत. घरची गरिबी अत्यंत, काय करीतो बिचारा. तो आपल्या मित्राशी आला भेटण्या भंडाराशी, जो मनरो हायस्कूलाचे होता एक शिक्षक. त्याशी विचारा आपुला श्रीधराने कळविला. तोही त्याला पसंत पडला, परी पैशाची वाट काय. मित्रा, एक पैशाविने काही नाही जगी होणे, दारिद्र्याने मनीच करणे मनोराज्य बापारे. चाल जाऊ शेगावला, आपल्या जन्मभूमीला, त्या करवीर कोल्हापुराला. इकडे उन्हाळा विशेष. दोघे बसले गाडीत, समर्थाची ऐकून कीर्त. उतरले झाले शेगावात, साधू कसा तो पहावया. पोस्ट मास्तराच्या दारी सामान ठेविली सत्वरी, आतुरता मोठी अंतरी समर्थाला पाहण्याची. दोघे आले मठात, समर्था केली दंडवत, बैसते झाले जोडून हात स्वामीची या सन्मुख. मनुद्वय श्रीधरचा समर्थाने जाणीला साचा, म्हणाले उगीच परदेशाचा विचार वेड्या करू नको. अवघीच काही आहे येथ, अर्थना भौतिक शास्त्रात, सेवी अध्यात्म विद्येप्रत, मनचे कृतार्थ होईशील तू. त्या योगी विचारक्रांती श्रीधरच्या झाली चित्ती. कोल्हापूरची एक व्यक्ती आठवली त्या या समयास त्या. ते स्वामी कुंभार गल्लीचे होते कोल्हापूरचे. बोलणे याच परिचय होते हमेशा भक्तांशी. तैसेच हे गुरुमूर्ती भक्तांसेवे भाषण करते. याचा उलगडा चित्ती काहीच माझ्या होईना. ऐशी श्रीधर आणिता म्हणी, महाराज बदले गरजूनी. हिंदुस्थाना सोडून उगाच कोठे जाऊ नको. अगणित करावे पुण्य, तेव्हाच होते येते जनन. या भौतिक शास्त्राहून योगशास्त्र समर्थ असे. ते योगशास्त्र येते ज्याला, तो न मानी भौतिकाला. योगशास्त्राहून भला अध्यात्म विचार श्रेष्ठ असे. तो जमल्यास करून पाही, कोठे न आता जाई येई. ऐसे समर्थ बोलता पाही श्रीधर चित्ती आनंदाला. पश्चिमेला मावळला तोच पूर्वेकडे आला. विचार सूर्य त्याचा भला श्रीधरा सुखी करण्यास. एक संता वाचून विचारांचे परिवर्तन कोणी न करू शके आन. सत्य एक त्यांनाच कळे. महाराज म्हणाले, हे ठाई या तुझा अभुदय होईल पाही. कांता वाट पाहते गेही तुझी कोल्हापुराला. जा आता मित्रासहित आपुल्या कोल्हापुराप्रत. तेच पुढे झाले सत्य. श्रीधर लौकिका चढले हो. श्रीधर BA MA झाले. प्रिन्सिपॉल त्या नेमिले शिवपुरी कॉलेज. असे भले सिंधाच्या या राज्यात. संत साक्षात ईश्वर चालते बोलते भूमीवर. त्यांच्या कृपेचा आधार जया मिळे तोच मोठा. पहा काळे श्रीधराला दर्शनाचा योग आला, म्हणून वृत्तीत फरक पडला. खरे तेच शोधावया. हे पीक संतांचे, याच देशे यावयाचे. वृक्षनंदनवनीचे अन्य ठाई न येती हो. स्वस्ती श्रीदास विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ. दावो सर्वदा सत्पथ परमभाविका कारणे. शुभम भवतु श्री हरिहरार्पणमस्तु इति श्री गजानन विजय ग्रंथस्य 15th अध्याय समाप्त.